आजचा जो दिवस आहे या कुटुंबासाठी फार महत्वाचा आहे. जेवढा गेलेल्या दादांसाठी महत्वाचा आहे ना तेवढ्या कुटुंबासाठी महत्वाचा आहे. कारण आजच्या दिवशी तुमच्याकडून जेवढं काही अन्नदान घडणार आहे, जेवढं काही वस्त्रदान घडणार आहे, जेवढं काही ज्ञानदान घडणार आहे, जेवढं काही अर्थदान घडणार आहे, नाही आजच्या दिवशी या कुटुंबाला जेवढं काही सत्कर्म करता येणार आहे ना त्या सत्कर्माचे एक पुण्य तयार होणार आहे. आणि ते पुण्य विधीच्या रूपाने आणि कीर्तनाच्या रूपाने दादांपर्यंत जाऊन पोहोचणार आहे आणि त्यांचा सद्गतीचा मार्ग मोकळा होणार आहे. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये या विधी त्या ठिकाणी केल्या जातात. महाराज शास्त्र असं आहे, माणसाचा जन्माच्या अगोदर आणि माणसाच्या मृत्यूनंतर देखील त्याच्या सोबत राहतं. कदाचित ते शास्त्र आपण मानत नाही. ते का मानत नाही मला याची जाणीव नाही, पण ते शास्त्र माना किंवा नका मानो, शास्त्राचं काम हे विस्तवासारखं राहतं. महाराज विस्तवावरती जाणून बुजून हात ठेवा तरी चटकाच आहे, आणि न जाणतेपणे हात ठेवा तरी. तसं तुम्ही शास्त्र माना त्याचं फलित तुम्हाला भोगायचंय, आणि शास्त्र नका मानो तरी त्याचं फलित तुम्हाला भोगायचंय. आजचा जो विधी आहे हा शास्त्र संमत आहे. मग काय शास्त्र आहे? जे शास्त्र तुमच्या जन्माच्या अगोदर पासून मृत्यूच्या नंतर तुमच्या सोबत राहतं. जन्माच्या अगोदर पासून कसं आपल्या सोबत राहतं? आपण आईच्या पोटात आहे, गर्भाधान संस्कार होतो ना, 16 संस्कारापैकी पहिला संस्कार गर्भाधान संस्कार आहे. त्या संस्काराच्या रूपाने शास्त्र आपल्या सोबत राहतं. आपला जन्म झाल्याच्या नंतर जातकर्म संस्कार, चुडाकरण संस्कार, नामकरण संस्कार, सर्वात महत्वाचा विवाह संस्कार सगळे सांगत राहणार नाही. महाराज सर्वात शेवटचा असतो तो अंत्येष्टी संस्कार, ज्याला आपण अंत्य संस्कार असं म्हणतो. मग इथपर्यंत शास्त्र थांबतं का? नाही म्हटले. दशक्रिया विधीच्या रूपाने शास्त्र आपल्या सोबत राहतं. 13व्याच्या विधीच्या रूपाने शास्त्र आपल्या सोबत राहतं. आणि एका वर्षाने जो श्रद्धेने आपण विधी करतो त्याला श्राद्ध विधी असं म्हणतो ना, त्या श्राद्ध विधीच्या निमित्ताने सुद्धा शास्त्र आपल्या सोबत राहतं. आणि मग ते शास्त्र सांगतं दशक्रिया विधी कसा करावा, ते शास्त्र सांगतं 13व्याचा विधी कसा करावा, आणि ते शास्त्र सांगतं श्राद्ध विधी कसा करावा. मग ते शास्त्र सांगतंय म्हणून आपण या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. हे काय कोणाच्या बगलातून निघालं आणि पिल्लू सोडून दिलं म्हणून तुम्ही आम्ही करायचंय, पिछेसे आहे आणि आगे ढकलाय असं नाही. महाराज हे शास्त्र संमत आहे. ही विधी फक्त तुम्हाला मला करावी लागते. विषय सोडा, जगाचा मालक जरी या भूतलावरती अवतार धारण करून आला ना तरी त्याला देखील आपल्या वडिलांचा श्राद्ध विधी करावा लागतो. विठाला ज्या काळामध्ये प्रभू रामचंद्रांच्या वडिलांचं नाम दशरथ राजांचं श्राद्ध विधी आता 2 दिवसावरती आल्याच्या नंतर त्यांचे कुलगुरू असणारे वशिष्ठ महामुनी प्रभू रामचंद्रांच्या समोर आले. सांगितलं देवा वडिलांचा श्राद्ध विधी आहे, आपल्याला श्राद्ध विधी करावा लागेल. फक्त तुम्हाला मला करावा लागतो. सज्जना विषय सोडा, जगाच्या मालकाला या भूतलावरती आल्याच्या नंतर या विधी चुकत नाही. वशिष्ठांनी सांगितलं प्रभू दशक्रिया विधी असणारा तो श्राद्ध विधी वडिलांचा त्या ठिकाणी करावा लागेल. प्रभू रामचंद्राने काय बोलावं? गुरु महाराज मला असं वाटतंय माझ्या वडिलांचा श्राद्ध विधी मी करावा, पिंडदान माझ्या हाताने घडावं असं मला वाटत नाही. म्हटले असं का वाटत नाही? कारण पिंडदान व्हावं, वडिलांचा श्राद्ध विधी व्हावं हे कोण सांगतं? म्हटले शास्त्र सांगतं. आणि ते शास्त्र कुणापासून निर्माण झालं? म्हटले देवा तुमच्याच पासून निर्माण झालं. जया चेगा निश्वासे जन्म झाला वेदराशे, भगवंताच्या श्वासातून वेद निर्माण झाले, भगवंताच्या श्वासातून शास्त्र निर्माण झाले. मग परमात्मा सांगतायत जे माझ्या श्वासातून निर्माण झालेलं शास्त्र आहे ते शास्त्र जर सांगताय तर त्या ठिकाणी श्राद्ध विधी करावा. मला असं वाटतंय ते नियम मी पाळावेत असं मला वाटत नाही. का? ते माझ्यापासून निर्माण झालंय. त्या काळात वशिष्ठ महामुनी सांगता देवा तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुम्ही जगाचा मालक आहात, तुमच्या श्वासापासून वेद निर्माण झालाय आणि तो वेद आज्ञा करतोय की वडिलांचा श्राद्ध विधी त्या ठिकाणी केला पाहिजे. पण लक्षात ठेवा तुम्ही देव जरी असले ना तुम्ही या ठिकाणी भूतलावरती आता मनुष्य रूप धारण करून आलात, मानवाचं रूप धारण करून आलात ना, आता तुम्हाला शास्त्राप्रमाणे वागावं लागेल. का? कारण स्वतः भगवान भगवद्गीतेमध्ये सांगतायत तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्य व्यवस्थितो. जो जीव जन्माला येतो त्याला शास्त्राप्रमाणे वागावं लागतं. शास्त्र म्हणेल ते सांडावे, तेथ राज्य ही तृण मानावे. आता मनुष्य रूप धारण करून आलात ना, आता वडिलांचा श्राद्ध विधी करावा लागेल. भगवंताने सांगितलं मी देव आहे. कोण म्हटलं मी मनुष्य रूप धारण करून आलो? वशिष्ठ महामुनीने सांगितलंय देवा तुमचा इतिहास कदाचित तुम्हाला माहित नसेल, तुम्हाला नारदजींचा शाप आहे आणि त्या शापामुळे तुम्हाला मनुष्य रूप धारण करावं लागलं. कारण प्रभू रामचंद्राच्या अवताराचे 4 कारण रामायणामध्ये सांगितले आणि 5वं कारण नाथ महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की प्रभू रामचंद्राने अवतार का धारण करावा लागला.
मग वशिष्ठ महामुनीने त्या ठिकाणी असणाऱ्या प्रभू रामचंद्रांना कथा सांगायला सुरुवात केली की देवा तुम्हाला का श्राद्धविधी करायचे, कारण तुम्ही मनुष्य रूप धारण करून आलात आणि आता मनुष्य रूप धारण का करावं लागलं, तो नारदजींचा तुम्हाला शाप आहे म्हटले, म्हणून मनुष्य रूप धारण करावं लागलं. म्हटले काय झालं होतं, नारदजी ज्या कालामध्ये महाराज त्या ठिकाणी मंदाकिनीच्या तीरावरती ध्यान करत बसले होते, ध्यान करत असताना वृत्ती ब्रह्मांडाकार झाले. मला त्या ठिकाणी असताना आपल्या देहाचा विसर पडला, प्रपंचाचा विसर पडला आणि तपश्चर्येला सुरुवात झाली. त्या तपश्चर्येचं रूपांतर महाराज एवढं काय वाढलं की स्वर्गातल्या इंद्रालाही धाक पडला. जर नारदजींची तपश्चर्या वाढली, कदाचित ब्रह्मदेव प्रसन्न झाले, भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी जर महाराज नारदजींनी त्या ठिकाणी स्वर्ग मागितला तर कदाचित हे आशीर्वाद देतील आणि माझं इंद्रपद निघून जाईल. कारण खुर्ची जायची म्हटलं की माणसाला फार वाईट वाटतं महाराज. खुर्ची जपण्यासाठी माणसं काय करतील सांगता येत नाही. आता आपण पाहतो, आता मला वाटतं सध्या धावपळ ती चालू झाली, थोडी. आज आपल्या कार्यक्रमाला कोणी पुढारी नाही, पण रोज आम्ही पाहतो महाराज, रोज 5-50 पुढारी. मी एकदा सहज महाराजांना विचारलं, महाराज एवढ्या 4-8 दिवसातच जास्त पुढारी काय यायला लागले. म्हटले महाराज त्याच्या पाठीमागचं गणित तुम्हाला कळायचं नाही, पुढं तोंडावर आलंय म्हटले, त्याच्यामुळे ते यावं लागतं जावं लागतं. म्हणजे इंद्राला वाटलं आता माझी खुर्ची धोक्यात येणार. नारदजी त्या ठिकाणी आता फार मोठी तपश्चर्या नारदजींची चालू झाली आहे. आता नारदजींची तपश्चर्या संपवली पाहिजे. इंद्राने अनेक प्रयत्न केले, नारदजींची तपश्चर्या मोडायला सुरुवात. महाराज त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पर्याय नाही, शेवटी कामदेवाला बोलवलं आणि कामदेव महाराज नारदजींच्या समोर गेले. अनेक प्रकारचे त्या ठिकाणी मोह, अनेक प्रकारचे असणारे कामसूत्र नारदजींच्या समोर त्यांनी करून दाखवले, पण कुठल्याही प्रकारचा परिणाम नारदजींवरती झाला नाही. नारदजींच्या लक्षात आलं की आपण त्या ठिकाणी आता काम जिंकवलाय, काम शरण आला. नारदजींच्या समोर हात जोडले, महाराज तुमच्यावरती इंद्र चंद्र महेंद्र कोणी परिणाम करू शकला नाही, मी काम स्वतः तुमच्यासाठी आलो की तुमची तपश्चर्या मोडावी. अनेक प्रकार त्या ठिकाणी प्रयत्न केले, पण तुमची तपश्चर्या भंग पावली नाही. आज तुम्ही काम जिंकला. म्हटले काय केलं, तुम्ही काम जिंकला. काम जिंकला हा शब्द ऐकल्याबरोबर नारदजी महाराज स्वतःची तपश्चर्या विसरले, उठले आणि उठल्याच्या नंतर अभिमान निर्माण झाला. का, जे भगवान शिवाला भगवान ब्रह्मदेवाला जे जमलं नाही ते मी करून दाखवलं की मी काम जिंकला. अभिमान निर्माण झाल्याच्या नंतर नारदजी महाराज थेट कैलासात भगवान शिवाकडे गेले. गेल्याच्या नंतर भगवान शिवाला म्हटले तुम्हाला माहितीये का, म्हटले काय झालं, म्हटले काय झालं, मी आज काम जिंकला. भगवान शिव म्हटले ठीक आहे, तुम्ही काम जिंकला, मला आनंद वाटला, पण एक काम करा. म्हटले हे मला सांगितलंय, हे भगवान विष्णूला काही सांगू नका. म्हटले असं का, तुम्हाला मी सांगतो तेवढं ऐका. म्हटले मला सांगितलं एवढं भरपूर झालं, हे भगवान विष्णूला सांगण्याच्या भानगडीत पडू नका. नारदजींना वाटलं यांना माझं देख होत नाही. म्हटले यांना मी काम जिंकला देख होत नाही, म्हणून म्हणतात भगवान विष्णूला सांगू नका. गेले ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाचंही महाराज त्या ठिकाणी काम जिंकण्याची ताकद होती, पण आपल्या स्वतःच्या मुलीला एवढं सुंदर निर्माण केलं की ब्रह्मा कन्येशी धरू जाय. तो ब्रह्मदेव देखील त्या ठिकाणी काम जिंकू शकला नाही ना, म्हणून नारदजी अभिमानाने त्याच्या दारात गेले आणि ब्रह्मदेवाला सांगू लागले मी काम जिंकला. ब्रह्मदेव सुद्धा म्हटले ठीक आहे, म्हटले तुम्ही काम जिंकला ना, हे मला सांगितलंय, हा हे भगवान विष्णूला काही सांगू नका. म्हटले नाही तर गंमत अवघड होईल. नारदजीने वाटलं भगवान शिवालाही माझं देख होत नाही, ब्रह्मदेवालाही माझं देख होत नाही, आता म्हटले नक्की भगवान विष्णूकडे गेलं पाहिजे. आणि माणसाचा स्वभाव असतो महाराज, जे नको करू म्हटलं की ते केल्याशिवाय स्वभाव राहतो. आता मी जर सांगितलं कीर्तन झाल्याबरोबर सगळ्यांनी आपली गाडी पार्किंगला काढल्याच्या नंतर जाता जाता या असणाऱ्या घराकडे, समोर जे घर दिसते त्या घराकडे कोणी पाहायचं, एवढं फक्त सांगू द्या. मला सांगा एक तरी व्यक्ती पाहिल्याशिवाय जाईल का? बारीक तिरका डोळा का होईना करून पण पाहिनच, पण त्याशिवाय तो पुढे जाणं माणसाचा स्वभाव आहे महाराज. त्याला नको म्हटलं की ते केल्याशिवाय राहत नाही. नारदजीला वाटलं सगळ्यांना सांगतो, भगवान विष्णूला सांगू नको. गेले वैकुंठात. वैकुंठात गेल्याच्या नंतर भगवान विष्णूच्या समोर गेले. नारायण श्रीमन नारायण 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 भजन चालू झालं. भगवान विष्णूने ओळखलं. आता कैलासात गेले होते, ब्रह्मलोकात गेले होते, आता भगवान विष्णूला सगळी जाण आहे महाराज. भगवान विष्णू थोडे मिश्किलतेने उठले. उठल्याच्या नंतर नारदजींना बसायला आसन दिलं. नारदजी म्हटले हा काय प्रकार आहे, मला बसण्यासाठी आसन? म्हटले हो, तुम्ही काम जिंकलाय, तुमची कीर्ती 10 दिशेला झाली आहे, माझ्यापर्यंत आलंय की तुम्ही काम जिंकलाय. आता नारदजी आणखीनच फुगले महाराज. आता भगवान विष्णूला सांगू नको हे सांगितलं होतं, पण तरी गेले. म्हटले देवा खरंच मी काम जिंकलाय, जे भगवान शिवाला जमलं नाही, जे ब्रह्मदेवालाही जमलं नाही, मी त्या ठिकाणी ते करून दाखवलं. भगवान विष्णू म्हटले ठीक आहे. मोठं स्वागत केलं, नारदजींना काढून दिलं. आता नारदजींची मोठी गंमत आहे महाराज. आता भगवान विष्णू म्हटले काम जिंकला इथपर्यंत ठीक आहे,
पण मी काम जिंकला याचा अभिमान निर्माण झालाय ना, तो अभिमान संपला पाहिजे. म्हटले आता यांना यांची जागा दाखवून दिली पाहिजे. मग भगवान विष्णू म्हटले ठीक आहे नारदजी महाराज त्रिभुवनात आपला संचार चालू झाला. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. भूतलावरती आले. भूतलावरती आल्याच्या नंतर भगवंताने एक सुंदर अशी मायावी नगरी तयार केली. नारदजींनी त्या नगरीत प्रवेश केला. प्रवेश केल्याबरोबर महाराज त्या ठिकाणी नारदजीने पाहिलं जिकडे तिकडे फटाके वाजतात, ढोल ताशे वाजतात, सगळे लोक पेढे वाटतंय, कोणी लाडू वाटतंय. नेमकं विचारलं इथे काय भानगड आहे. म्हटले आमच्या नगरीचा जो राजा आहे ना त्या राजाच्या मुलीचा विवाह आहे. म्हटले कुठे आहे. म्हटले आता देश विदेशातले राजकुमार येणार आहेत आणि जो राजकुमाराचा या ठिकाणी जो पण जिंकेल त्याला आमची राजकन्या देण्यात येणार आहे. आता हे सगळं भगवान विष्णूचं काम होतं महाराज. नारदजी असणारे त्या ठिकाणी त्या नगरीत प्रवेश केल्याच्या नंतर समोर गेल्याच्या नंतर राजाने पाहिलं नारदजी आले. सिंहासन उठला, पळत गेला, साष्टांग दंडवत घातला. महाराज तुम्ही आज माझ्या दरबारात आलात. आज माझ्या कन्येचा त्या ठिकाणी विवाह आहे आणि विवाहाच्या निमित्ताने एक साधू माझ्या दारात येतोय ना, याच्यापेक्षा मला आनंद काय आहे. म्हटले महाराज एक काम करा ना. म्हटले काय. माझ्या कन्येचा विवाह होणार आहे. माझ्या कन्येच्या त्या ठिकाणी असणाऱ्या भविष्यात नेमकं कोण राजकुमार आहे तेवढं मला सांगा. नारदजी म्हटले ठीक आहे. नारदजींना बसण्यासाठी सिंहासन दिलं. राजकन्येला बोलवलं. त्या राजकन्येचा हातात हात घेतल्याबरोबर कामाला जिंकणारे महाराज नारदजी त्या कन्येचा हात हातात घेतल्याच्या नंतर तिचं भविष्य दिसू लागलं. हिच्याशी जो विवाह करणार आहे ना तो जगाचा मालक होणार आहे. हिच्याशी जो विवाह करणार आहे त्याच्या एवढा अख्ख्या त्रिभुवनामध्ये कुणी शूरवीर नसणार आहे. हिच्याशी जो विवाह करणार आहे तो असणारा महाराज त्या ठिकाणी जगतपती आहे. हे पार भविष्य पाहिल्या बरोबर नारदजींना वाटलं आता कुठल्याही राजकुमाराने हिच्याशी विवाह करण्यापेक्षा आपणच जगतपती व्हायला काय हरकत आहे. म्हटलं आता काम जिंकणारे नारद महाराज. आता सांगितलं होतं भगवान शिवानी भगवान ब्रह्मदेवानी भगवान विष्णूकडे जाऊ नका. आता महाराज तिचं भविष्य पाहिलं. भविष्य असं होतं की हिच्याशी विवाह करणारा जगतपती असेल. नारदजींनी भविष्य त्यांना नाही सांगितलं. आलोच म्हटले का, कारण तिथं जात असताना धोत्रावर गेले होते. आता यांना वाटलं आपली आडी दांडी उभी शिंदे आपल्याला कोण पोरगी देईल. म्हटले असंच वैकुंठात जातो आणि देवाकडून सुंदर स्वरूप घेऊन येतो. म्हटले राजकुमारी आपलीच. राजकुमारीने आपल्याशी विवाह केला की आपण जगतपती झालो. म्हटले काय दुसरं काही करण्याचं कामच नाही. म्हटले गेले भगवान विष्णूकडे, नमस्कार केला. बोला काय आहे. म्हटले काय नाही मला तुमचं हरिस्वरूप पाहिजे. कोण म्हटलं. नारदजी म्हटले तुमचं हरिस्वरूप पाहिजे. भगवान म्हटले कशासाठी. म्हटले प्रत्येक ऋषी मुनींना पत्नी आहे. देवा तुमच्या जवळ लक्ष्मी आहे, भगवान शिवाच्या जवळ पार्वती आहे, सगळ्यांना पत्नी आहे पण मला पत्नी नाही ना. मला त्या ठिकाणी पत्नी करण्याची. अहो तुम्ही काम जिंकलाय. म्हटले देवा ते घडीभर बाजूला राहू द्या. ते काम जिंकलेलं तुम्ही राहू द्या. म्हटले ते प्रकरण आता वर काढू नका. मला तुमचं हरिस्वरूप पाहिजे. भगवान म्हटले ठीक आहे. आता मागताना काय मागितलं. हरिस्वरूप. भगवान विष्णू म्हटले तथास्तु. तथास्तु म्हटलं बरोबर महाराज हरिस्वरूप प्राप्त झालं. पण हरिस्वरूप दिलं कसं. हरी या शब्दाचा अर्थ फक्त हरिदेव असा होत नाही. हरी म्हणजे देव, हरी म्हणजे सिंह, हरी म्हणजे वानर, हरी म्हणजे मानव. एका शब्दाचे अनंत अर्थ होतात. आता भगवंतानी हरिस्वरूप मागितलं ना म्हणून देतानी महाराज अर्ध मुख जे काय आहे ना गळ्यापर्यंत वानराचं दिलं आणि इथून खालचं स्वरूप सुंदर असं देवतेसारखं दिलं. नारदजीने हरिस्वरूप मागितल्याच्या नंतर वानराचंही रूप दिलं, मानवाचंही दिलं. आपल्या स्वतःच्या शरीराकडे पाहिलं. अतिशय सुंदर महाराज देह वाटला. म्हटले एवढा सुंदर देह आता ते राजकन्या का मला वरणार नाही. म्हटले लगेच निघाले. देवाला थँक्यू सुद्धा नाही म्हटले. महाराज तुम्हाला हरिस्वरूप दिलं. अजिबात नाही. माणसाचा स्वभाव राहा. तुम्हाला स्वार्थ साधला की त्याचं जगत विसरतं. कन 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 निघाले. ते नगरीत पोहोचले. आता नारदजी नगरीच्या तोंडाला आल्याच्या नंतर जे ढोल ताशे वाजत होते त्यांनी नारदजींकडे पाहिलं ते स्तब्ध उभे राहिले. जे फटाके वाजत होते फटाके वाजायचे सोडून दिले. नारदजीकडे पाहू लागले. नारदजींना वाटलं ज्या अर्थे ढोल ताशे वाजायचे सोडून फटाके वाजवायचे सोडून माझ्याकडे पाहतात ना देवाने मला आता खरंच चांगलं रूप दिलं. म्हटले आता देवाने खरंच चांगलं रूप दिलं होतं का. आता त्यांना स्वतःचं शरीर चांगलं दिसत होतं पण मुख वानराचं होतं. आता पाहणारे त्या ठिकाणी कुणीतरी विचित्र प्राणी आलाय म्हणून स्तब्ध होऊन पाहत होते. नारदजींचा भ्रम काय झाला. मी सगळ्यात सुंदर पुरुष आहे म्हणून माझ्याकडे पाहतात. आपल्याही व्यवहारामध्ये असंच होतं महाराज. बऱ्याच वेळा आपलं ज्या अर्थी लोक आपल्याला राम राम घालतात, नमस्कार करतात, सलाम ठोकतात, जय हरी करतात. आपल्याला असं वाटतं आपल्या एवढं हुशार जगात कोणीच नाही. पण बऱ्याच वेळा आपली त्या काळात भूमिका नारदजींची राहते हे लक्षात ठेवा. ते पाहताना आपल्याकडे फार हुशार म्हणून पाहत नाही. दुर्जनम प्रथम वंदे कदाचित असं पण राहत. बस त्या ठिकाणी नारदजी आले. सगळे थांबले. नारदजीने आत प्रवेश केला.
केल्याच्या नंतर सभागृहात आत गेले. देश विदेशातले राजकुमार आले होते, राजबिंडे होते. एकमेकाकडे महाराज ते ओळून सुद्धा पाहत नव्हते, एवढा अभिमान त्याच्या असता राजत्वाचा होता. ते राजबिंडे बदाम काजू खात होते. नारदजींचा प्रवेश आत झाला. प्रवेश झाल्याबरोबर महाराज सगळे राजकुमार नारदजींकडे पाहू लागले. नारदजींना वाटलं ढोल ताशावाले पाहत होते. सगळे राजकुमार सगळं सोडून माझ्याकडे पाहतात. सुंदर स्वरूप आहे. आता नारदजी आले तसे महाराज सगळ्यात पहिल्या खुर्चीवर जाऊन बसले. आता सगळ्यात पहिल्या खुर्चीवर याच्यासाठी जाऊन बसले, माणसाचा अभिमान माणसाला तिथं नेऊन बसवत असतो. कदाचित त्याला आपल्या असणाऱ्या अभिमानात तो आपल्या स्वतःची पात्रता विसरून जातो. महाराज पात्रता माणसं विसरतात. नारदजी पुढे गेले. आपल्याला मुख वानराचा याचं ज्ञान नाही, पण आपल्याला सुंदर शरीर आहे आणि मुखही आपल्या शरीरासारखं सुंदर असावं. सगळ्यात पहिल्या खुर्चीवरती बसले. एका बाजूला एक खुर्ची मोकळी होती. आता भगवान शिवाने पाठीमागून 2 गण पाठवले महाराज आणि नारदजींच्या पाठीमागे बसवले. हे 2 गण एकमेकाला म्हणत होते, अरे स्वरूप असावं असं बघ ना. म्हटले आपल्या समोर जो व्यक्ती बसला काय सौंदर्य आहे. म्हटले काय करतोय राजकुमारांना. आता राजकुमारी येणार आहे. सगळ्यात पहिला हार. आता नारदजी लागले बेडकासारखे फुगायला महाराज. आता भगवान विष्णूला त्यांची गंमतच करायची होती. म्हटले असावं सौंदर्य तर असं बस पाहावं आणि पाहतच राहावं. याच्या एवढं सौंदर्य आपण जगात कधीच कुठे कुठं पाहिलं नाही. म्हटले नारदजी फुगत चालले. भगवान विष्णू आले आणि त्यांच्या मांडी लावून बसले. पण महाराज अभिमान माणसाला देव सुद्धा कळू देत नसतो. नारदजींच्या लक्षात नाही आले जगाचा मालक आपल्या शेजारी बसलाय. राजकन्या आली, हातात हार होता. तिने कुणाकडे नाही पाहिलं, भगवान विष्णूकडे नाही पाहिलं. मग सगळ्यात पहिलं आता विचित्र दिसते ना महाराज. नारदजींकडे पाहिलं, आली तशीच नारदजींकडे निघाली. नारदजींकडे जात असताना महाराज नारदजींना वाटलं बस आता मी सगळ्यात सुंदर आहे म्हणून मलाच हार घालणार. समोर आले. आल्याच्या नंतर राजकीय सेवकांना सांगितलं या माकडाला उचला नगरीच्या बाहेर फेकून द्या म्हटले. नारदजी तो गडबडले. हे काय भानकडे महाराज. राजसेवकांनी उचललं नगरीच्या बाहेर फेकून दिलं. भगवान विष्णूने त्या राजमोहिनीशी विवाह केला. लक्ष्मी निवासा समाज सब भय सब भय भगवान विष्णूने त्या राजमोहिनीशी विवाह केला. एका बाजूने लक्ष्मी माता बसवली, एका बाजूने ती राजमोहिनी आहे. भगवान वैकुंठाकडे निघाले. पण नारदजींची अवस्था आहे का. नारदजींना नगरीच्या बाहेर फेकलं होतं ना. नारदजींना कळायला तयार नाही नेमकं झालं काय. अरे माझं स्वरूप तर एवढं सुंदर असताना मला नगरीच्या बाहेर का फेकलं. म्हणून एक सरोवर होता. त्या तळ्यामध्ये गेले, डोकावून पाहिलं. आपलं प्रतिबिंब त्या तळ्यात दिसलं आणि मग कळालं भगवंताने मला हरी स्वरूप दिलं, पण देत असताना वानराचं मुख दिलं. राग आला महाराज. लाल बबूल झाले. बस म्हटले आता वैकुंठात जातो, भगवंताला शाप देऊन टाकतो. हातामध्ये पाणी घेतलं आणि निघाले वैकुंठाकडे. वैकुंठाकडे जात असताना त्या भगवान विष्णूचा रथ मध्येच भेटला महाराज. आता भेटल्याच्या नंतर रोज भगवंताला पाहून नमस्कार करणारे नारदजी भगवंताच्या एका बाजूने लक्ष्मी माता आहे आणि एका बाजूने जिच्याशी विवाह करायचा आहे राजमोहिनी बसलेली आहे. हे पाहिल्याच्या नंतर अधिकच राग आला आणि हातातलं पाणी सोडलं आणि भगवान विष्णूला शाप देऊन टाकला. भगवान विष्णूला नारदजीने शाप देऊन टाकला. तुम्हाला मनुष्य रूप धारण करायला लावलं ना, मला मनुष्य रूप दिलं ना, लक्षात ठेव तुला सुद्धा एक दिवस या भूतलावरती मनुष्य रूप धारण करून यावं लागेल. तू माझी पत्नी घेऊन चाललाय ना, मला आनंद आहे. माझी पत्नी एक देव घेऊन चालला, पण लक्षात ठेव त्या काळात तुझी पत्नी एक राक्षस घेऊन जाईल. त्याचं नाव रावण आहे. ती पत्नी तुझी घेऊन जाईल. आणि लक्षात ठेव तुम्हाला वानराचं मुख दिलं ना, या वानराशिवाय तुझ्या पत्नीची सुटका होऊ शकत नाही. नारदजीने शाप दिला. त्याचा परिणाम असा झाला की भगवंताला त्या ठिकाणी राम अवतार धारण करावा लागला. राम अवतार धारण केल्याच्या नंतर त्या राक्षसाने म्हणजे रावणाने भगवंताची सीता चोरून नेली आणि वानराशिवाय म्हणजे हनुमंतरायाशिवाय
त्या ठिकाणी त्या सीतेची सुटका झाली नाही. म्हणून भगवंताला वशिष्ठ महामुनी सांगतायत, बाबा तू आता मनुष्य रूप धारण करून आलाय ना, आता वडिलांचा श्राद्ध विधी करावा लागेल. विठाला आणि मग भगवान त्या ठिकाणी श्राद्ध विधी करण्यासाठी तयार झाले. नदीच्या काठी गेले. आता भगवंताचा तो श्राद्ध विधी आहे, तो तुमचा माझा नाही. मंत्र म्हणण्यासाठी साक्षात वशिष्ठ महामुनी आहे की ज्या वशिष्ठ महामुनींच्या मुखातून मंत्र बाहेर पडावेत आणि ते मंत्र सिद्ध असावेत. आणि त्या मंत्रातून स्वर्गातील देवांना आहुती दिली ना, तर स्वर्गातील देवांनी समोर येऊन उभं राहावं, ही ताकद मंत्रातली होती. पिंडदान विधी आता त्या ठिकाणी चालू झाला होता. भगवंताच्या एका बाजूने शेषाचा अवतार लक्ष्मण भैया आहे, एका बाजूने जगत्रजनी सीता माता आहे. जो विधी करणार आहे तो अखिल कोट ब्रह्मांड 14 भुवनाचा धनी प्रभू परमात्मा परशुरामचंद्र जगाचा बाप आहे. आणि ज्यांचा विधी करायचा आहे तो जगाच्या बापाचाही बाप दशरथ राजा आहे. आता विधी काही सर्वसामान्य आहे का? विधी संपुष्टात आला. वशिष्ठांनी सांगितलं, देवा हा जो पिंड आहे पिंड दर्भावरती ठेवा. भगवंताने हातात पिंड घेतला आणि दर्भावरती ठेवणार. पण दशरथ राजांना आहुती सुरू झाली, मंत्र चालू झाले. मंत्रातली ताकद एवढी मोठी होती की मला दशरथ राजांना आता पिंडदान करायचंय ना, दशरथ राजांचा नदीतून हातच वर आला. हात वर आल्याच्या नंतर भगवंताला वाटलं हा पिंड दर्भावरती ठेवावा की वडिलांच्या हातावरती ठेवावा. जर पिंड दर्भावरती ठेवावा तर वडिलांचा अपमान होतोय, आणि वडिलांच्या हातावरती ठेवावा तर शास्त्राचा अपमान होतोय. कारण शास्त्र सांगतं पिंड दर्भावरती ठेवला पाहिजे. काय करावं? देवाच्याही समोर धर्म संकट उभं राहिलं. कारण शास्त्र हे काय सर्वसामान्य नाही महाराज. शास्त्र देवालाही त्याच्यात गुरफटून घेतं, जरी देवापासून निर्माण झालं तरी पण. हा भगवान भगवद्गीतेत फार गोड सांगतात महाराज. भगवंताच्या समोर त्या ठिकाणी असताना प्रश्न निर्माण झाला, हा पिंड दर्भावरती ठेवावं की वडिलांच्या हातावरती ठेवावं? वडिलांच्या हातावरती ठेवावा तर शास्त्राचा अपमान होतोय, दर्भावरती ठेवावा तर वडिलांचा अपमान होतोय. धर्म संकट उभं राहिलं. वडिलांच्या असणाऱ्या वशिष्ठांच्या समोर हात जोडून विचारलं, महाराज हा जो पिंड आहे दर्भावरती ठेवू की वडिलांच्या हातावरती ठेवू? वशिष्ठाने चटकन सांगितलं, देवा तू जगाचा बाप आहे, तू जगाचा मालक आहे, हे मलाही मान्य आहे. पण जो पिंड आहे ना, पिंड दर्भावरती ठेवावा लागेल. माझ्या वडिलांचा हात वर आलाय, त्यांचा अपमान होईल. वशिष्ठांनी सांगितलं, एकदा नाही 10 वेळा अपमान झाला तरी चालेल, पण शास्त्र सांगतं पिंड हा दर्भावरतीच ठेवावा लागेल. मग इथे आल्याच्या नंतर जर जगाच्या मालकाला शास्त्राप्रमाणे वागावं लागतं, आपण सर्वसामान्य आहोत. विठाला आणि या न्यायाने या काकडे कुटुंबियांनी एकत्र येऊन या 13व्याचा विधीचं आयोजन आज या ठिकाणी केलेलं आहे. मला एवढं लांबलचक का सांगावं लागलं, कारण हे दुसरीकडे आम्हाला पुन्हा कधी सांगता येत नाही. हे जर सप्त्याचं कीर्तन असेल तर तिथं पिंडदानच सांगायला लागलो, लोक म्हणते बाबा जा घरी. आता श्राद्धाच्या विधीच्या निमित्ताने सांगावं लागतं, 13व्याच्या विधीच्या निमित्तानेच सांगावं लागतं. आणि मला असं वाटतं एवढं मोठ्याचं उदाहरण दिल्याच्या नंतर कमीत कमी आपली प्रवृत्ती होती की हे केलं पाहिजे. जगाच्या मालकाला सुटलं नाही महाराज, आपण कोण आहोत? करावं लागतं. तुम्हाला नाही, मला नाही, प्रत्येकाला या भूतलावरती आल्याच्या नंतर आपली जबाबदारी म्हणून, त्या सुपुत्राची जबाबदारी म्हणून त्यांनी पिंडदान विधी त्या ठिकाणी केलं पाहिजे. तुकोबराय सांगतात, पिंड पदावरी दिला आपुले करी, माझे झाले गया वर्जन, फिटले पीत रांचे फिटले पीत रांचे फिटले पीत रांचे होण्यासाठी या विधी या ठिकाणी केल्या जातात. दशक्रिया विधी असेल, 13व्याचा विधी असेल, श्राद्ध विधी असेल, तुकोबराय सांगतात हेच गया वर्जन आहे. पिटले पितरांचे ऋण, त्या पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी या विधी केल्या जातात. मग याचा आपल्याला काय फायदा आहे? पितरांसाठी महाराज पिंडदान विधी केला, 13व्याचा विधी केला, श्राद्ध विधी केला. मग कदाचित ते मुक्त होतील की नाही माहित नाही,
या कुटुंबाला त्याचा काय फायदा आहे की आम्ही त्या ठिकाणी 13व्याचा विधी करावा, आम्ही त्या ठिकाणी श्राद्ध विधी करावा, आम्ही दशक्रिया विधी करावा. कारण जन्माला आलेल्या प्रत्येक जीवावरती 3 देवतेचं ऋण आहे. कुलदेवता, ग्रामदेवता आणि त्या तिसऱ्या आहे ती पितृदेवता. या 3ही देवतेला आपल्याला संतुष्ट ठेवावं लागतं, यांच्या ऋणातून मुक्त व्हावं लागतं. शास्त्र सांगतं कुलदेवतेच्या ऋणातून मुक्त व्हावं लागतं. ज्या कुलात जन्माला आलात ना त्या कुलदेवतेचं वर्षातून एकदा तरी आपल्याला दर्शन झालं पाहिजे. ती कुलदेवता संतुष्ट राहते, त्या कुलदेवतेचा कोप आपल्यावरती होत नाही. आपला प्रपंच उत्तम व्हावं, आपल्याला यश प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर शास्त्र सांगतं कुलदेवता संतुष्ट ठेवता आली पाहिजे. दुसरी गोष्ट ग्रामदेवता, ज्या गावात आपण जन्माला आलो ती ग्रामदेवता संतुष्ट ठेवता आली पाहिजे. 8 दिवसातून एकदा तरी आपण ग्रामदेवतेच्या समोर गेलं पाहिजे. ग्रामदेवता भगवान शिवाय ना सगळे काम हातातले टाका, 1000 नाही लाख काम बाजूला टाका. जर हातात घेतलेलं काम पूर्णत्वाला जावं असं वाटत असेल तर मला त्या भगवान शिवाच्या समोर जा. आपली ग्रामदेवता दिवी असेल मंगळवारच्या दिवशी जा, आपली ग्रामदेवता पांडुरंग परमात्मा असेल बुधवारच्या दिवशी जा. वारानुसार तुम्हाला सगळ्या देवता त्या ठिकाणी माहीत आहेत. म्हणजे आपण त्या ठिकाणी ग्रामदेवता असेल कुलदेवता असेल यांना जसं संतुष्ट ठेवावं लागतं, आपला प्रपंच उत्तम होतो ना तशी पितृदेवता संतुष्ट ठेवावी लागते. आणि पितृदेवता कशाने संतुष्ट राहते? या विधी केल्याने पितृदेवता संतुष्ट राहते. या विधी केल्याने त्या पितृदेवतेचा आपल्यावरती महाराज असणारा कोप होत नाही. म्हणजे ज्या कुटुंबाला पितृदोष प्राप्त होत नाही. का विधी करायचा? जर विधी जर केला नाही तर कुटुंबाला पितृदोष प्राप्त होतो. आणि पितृदोष काय करतो? चांगल्या चांगल्याचे प्रपंच उद्ध्वस्त करतो. महाराज पितृदोष भयंकर आहे. कधी ज्या काळात तुम्ही एखाद्याचा विधी करत नाही गेलेल्या व्यक्तीचा, त्याला अगोदर पितृलोकात जावं लागतं, उलट टांगल्या जातं आणि ते वाट पाहायला सुरुवात करतं माझ्या कुळात कोणी जन्माला येतं का. दशक्रिया विधीपर्यंत, 13 विधीपर्यंत, श्राद्ध विधीपर्यंत 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 50 वर्ष धर्मसिंधू नामक ग्रंथात उल्लेख असा आहे ते 42 कुळ वाट पाहतं. आणि 42 कुळापर्यंत त्या घरात एकही विधी घडला नाही गेलेल्या व्यक्तीच्या नावाने, त्याला खाली उतरवल्या जातं आणि पितृलोकातून हकलून दिल्या जातं. महाराज या विधी हे कुटुंब का करताय का, कशासाठी करावं लागते? पितृलोकातून त्या व्यक्तीला हकलून दिल्या जातं. आता ते पितृ राहत नाही, ते पितृदैवत राहत नाही. मग ते आता पिशाच्युनीला प्राप्त होतं. ती पिशाच्युनी अशी आहे, नरक यातनेपेक्षा जास्त यातना ज्या युनिट आहे ती पिशाच्युनी आहे. आणि ते पिशाच्युनीला प्राप्त झाल्याच्या नंतर त्याला पुन्हा त्या असणाऱ्या पितृलोकात प्रवेश मिळत नाही, स्वर्गात प्रवेश मिळत नाही, वैकुंठ फार दूर आहे. त्याला पुढे जाऊन सांगू का, नरकात सुद्धा प्रवेश मिळत नाही. त्या असणारा जे पिशाच आहे त्या यातना एवढ्या राहतात की कदाचित नरकात गेलं तर नरकातल्या यातना परवडतील, पण या यातना नको. आपण एक विधी न केल्यामुळे काय भोगावं लागतं पहा. मग ते पिशाच्युनीला प्राप्त झाल्याच्या नंतर त्रिभुवनात भटकत भटकत कुठे प्रवेश न मिळाल्यामुळे ते भटकत 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 ते ज्या घरातून गेले ना ते त्या घरात येऊन प्रवेश करतो. त्याला पितृदोष म्हणतात महाराज. आणि त्या घरात प्रवेश केल्याच्या नंतर मग ते पित्र म्हणून तुमच्या घरात प्रवेश करत नाही, पितृदैवत म्हणून प्रवेश करत नाही, की तुमच्या घरातला सदस्य म्हणून ते तुमच्या घरात प्रवेश करत नाही. ते एक पिशाच्य म्हणून प्रवेश करतं. आणि पिशाच्य म्हणून प्रवेश केल्याच्या नंतर घरामध्ये सगळं काही समाधानी आहे, सगळं काही सुव्यवस्थित आहे. घरामध्ये बंगला आहे, गाडी आहे, नोकर आहे, चाकर आहेत, लाख रुपये पगार आहे. पण घरात महाराज त्या ठिकाणी गेलं की चैतन्य अजिबात नाही, फक्त वसाड स्मशानात गेल्यासारखं चित्र निर्माण होतं ना, तो पितृदोष आहे महाराज. घरातील एखाद्या प्रमुख व्यक्तीचा रस्त्यावरती ऍक्सिडेंट होणं पितृदोषच आहे. घरात ते महाराज कुठल्याही प्रकारचं काही नसताना पती पत्नीचा कलह निर्माण होणं म्हणजे नाही. प्रापंचिक जी जी काही आपत्ती येते ती आपत्ती येत असताना कुलदेवतेचा कोप परवडला, ग्रामदेवतेचा कोप परवडला, पण शास्त्र सांगतं पितृकोप असा आहे की तो प्रपंच उद्ध्वस्त केल्याशिवाय राहत नाही. म्हणून कुटुंबाला पितृदोष प्राप्त होऊ नये म्हणून या विधी त्या ठिकाणी करायच्या. विठाला अशा विधी करण्यासाठी देखील महाराज कुटुंब त्या योग्यतेचं असावं लागतं. कुटुंबातही त्याच्यावरती ते संस्कार त्या ठिकाणी असावे लागतात. बाबांच्या कुटुंबावरती संस्कार आल्याच्या नंतर मला सांगितलं महाराज त्या ठिकाणी असणारे रोज उठावं, नित्याने त्या ठिकाणी भजन करावं, भगवत पूजन करावं. रोज जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा भगवंताचं नामस्मरण त्या ठिकाणी करत राहावं. त्याचे पुण्य तयार होतं भगवंतात नामचिंतनाने आणि तेच पुण्य महाराज त्या कुटुंबाच्या उपयोगाला येतं. आणि कदाचित त्याच्यावरती शास्त्राचे
वेदाचे त्या घरावरती संस्कार राहतात आणि म्हणून त्या ठिकाणी महाराजा विधी असताना त्या घरामध्ये त्या ठिकाणी घडल्या जातात. विठाल म्हणून नाथ महाराज सांगतात, बाबा आपल्याही घरामध्ये ते पुण्य निर्माण व्हावं असं वाटत असेल आणि आपल्याही घराचा पितृदोष संपून महाराज त्या ठिकाणी आपलं जीवन सुव्यवस्थित चालावं असं वाटत असेल, करा रे बापांनो साधन, हरीची साधना करा, भगवंताचं नामचिंतन करा. कारण त्या भगवंताच्या नामचिंतना वाचून आता आपल्याला या कलियुगात पर्याय नाही महाराज. म्हणून नाथ महाराज आग्रह करून सांगतात, नामचिंतन करा, नामचिंतन करा, नामचिंतन करा. पण महाराज आमचा प्रश्न असा आहे, तुम्ही जे नामचिंतन करायचं सांगता, आमचे 4 प्रश्न असा आहे, तुम्ही जे करायचं सांगता ते आमच्या हिताचं आहे का? तुम्ही जे करायचं सांगता ते आमच्या उद्धाराचं आहे का? तुम्ही जे करायचं सांगता ते कळकळीने सांगता का? आणि जे तुम्ही आम्हाला करायचं सांगता तो तुमचा सांगण्याचा अधिकार आहे का? विठाल सांगतात, बाबा हो मी जे काही तुम्हाला सांगतोय ते तुमच्या हिताचं आहे. भगवत नामचिंतन करा, पुण्याची निर्मिती होईल. आणि पुण्य निर्माण झाल्याच्या नंतर या जगात काय अशक्य आहे महाराज? परमात्मा आपलाचा झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्यासाठी फक्त मुखाने हरी म्हणावं लागतं. हरिमुखे म्हणा, मग पुण्याची गणना कोण करील? त्याच्यासाठी भगवत नामचिंतन गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला जे सांगतोय ते हिताचं आहे. हित ते करावे देवाचे चिंतन, देवाचं चिंतन करा, त्याच्यात हित आहे. मी जे सांगतोय ते तुमच्या उद्धाराचं आहे. या कलियुगामध्ये भगवंताच्या नामाशिवाय आपला उद्धार नाही. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कारण या कलियुगामध्ये हरीचं नाम चिंतन कराल तरच उद्धार आहे. आणि जे सांगतोय ते कळकळीने सांगतोय. म्हटले बुडत हे जन येतो कळवळा म्हणून आणि सांगू तुम्हाला मी जे काही सांगतोय ते मी अधिकाराने सांगतोय. नाथ महाराज सांगतात, मी अधिकारा वाचून सांगणार नाही. कारण मलाही माहितीये जगामध्ये कुठली गोष्ट अधिकारा वाचून केल्या जात नाही, सांगितल्या जात नाही. कुठलंही कार्य करायचं म्हटलं की जगात काय लागतो? अधिकार लागतो. साधा टाळ वाजवायचा असेल तर काय लागतो? दादा आधी कुणी उठलं लागलं टाळ असं जमतं का? जमत नाही. मृदुंग वाजवायचा असेल तरी त्याला गुरुकुलात राहावं लागतं. 12-12 वर्ष अध्ययन करत असताना महाराज पहाटे 3 वाजता उठावं लागतं. कणिक करावी लागते, थंडी मी म्हणते तरी पण त्याला लावावी लागते. वाजवत असताना हात फुटतात, रक्त बाहेर येतं, पण तरी देखील त्याचा रियाज करावा लागतो. मग तो व्यक्ती कीर्तन वाजवण्याचा अधिकारी होतो. म्हणजे मृदुंग वाजवण्यासाठी सुद्धा अधिकारी लागतो आणि गायन करण्यासाठी अधिकारी लागतो. टाळ वाजवण्यासाठी अधिकारी लागतो, मृदुंग वाजवण्यासाठी अधिकारी लागतो, गायन करण्यासाठी अधिकारी लागतो आणि कीर्तन करण्यासाठी सुद्धा आजकाल कुणीही करतं म्हणा, तो भाग वेगळा आहे. पण कीर्तन करण्यासाठी सुद्धा अधिकार लागतो. जरा तुम्हाला कशाला सोडू, कीर्तन ऐकण्यासाठी सुद्धा काय लागतो? अधिकार. कीर्तन कोणालाही ऐकता येत नाही महाराज. कीर्तन ऐकण्यासाठी सुद्धा अधिकार लागतो. जो कीर्तन ऐकणारा श्रोता आहे ना, त्याच्याकडे विवेक असावं, वैराग्य असावं, शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान, तितिक्षा हे सगळे गुण ज्याच्या जवळ आहेत, मग ज्ञानोबा आहे त्याला म्हणतात प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. हा, मग तो श्रोता आहे. पण केव्हा? ज्याच्याकडे विवेक आहे. कीर्तनात बसलेल्या श्रोत्याकडे कमीत कमी आपल्याला कीर्तन ऐकण्याचा अधिकारी म्हणायचंय ना, मग त्याच्याकडे कमीत कमी एवढा तरी विवेक असावा. ब्रह्म सत्य, जगन मिथ्या, जीवो ब्रह्म हे म्हणा, पर एक ब्रह्म देवच सत्य आहे, जगत मिथ्या. कमीत कमी एवढा विचार असावा तरच तो व्यक्ती कीर्तन ऐकू शकतो. हा, प्रपंचाला सत्य मानणारा व्यक्ती कदाचित कीर्तनाचा परिणाम त्याच्यावरती होत नाही. विवेक असावं, वैराग्य असावं. काय वैराग्य असावं? कमीत कमी कीर्तनात बसल्याच्या नंतर 2 तास आपल्याला त्या ठिकाणी आपल्या प्रपंचाचा त्याग करता यावा. कीर्तनात बसल्याच्या नंतर आपल्या असणाऱ्या मस्तकातला प्रपंच 2 तास तरी मंडपच्या बाहेर असावा. 2 तास तरी आपण कमीत कमी आपल्या हातातल्या मोबाईल पासून बाजूला असावं. कमीत कमी 2 तास तरी आपण महाराज त्या ठिकाणी आपल्या शेजाऱ्याच्या गप्पा मारण्यापासून तरी, म्हणजे तेवढं 2 तासाचं तरी आपल्याकडे वैराग्य असावं, तेव्हा कीर्तन ऐकता येतं. मी सगळं वैराग्य सांगणार नाही, तुम्ही उठून जाता इथून. वैराग्याच्या व्याख्या याच्यापेक्षा फार वेगळ्या आहेत महाराज. वैराग्य कमीत कमी 2 तास आपल्याला कीर्तनात शांतरिते बसून त्या ठिकाणी प्रपंच डोक्यातला काढून कीर्तन ऐकू वाटावं, हे वैराग्य आहे. कमीत कमी एवढं वैराग्य श्रोत्याकडे असावं. विवेक असावा, वैराग्य असावं, शम असावा, म्हणजे मनाचा निग्रह असावा. मन त्याचं ताब्यात असावं. मन मंडपच्या बाहेर जाता कामा नाही. नाही तो धडानी इथं बसला आणि मनाने घरी कुलपाला झटके आणतो, तसलं जमत नाही. कुलूप लावलं की नाही, बाई तर मी तशीच आली, चावी तर माझ्याकडे आली, आणि कुलूप जर अर्ध उघडं राहिलं तर म्हणजे धडानी इथं बसली आणि मन कुठे आहे म्हटले, मनाचा निग्रह लागतो आणि इंद्रियाचा निग्रह लागतो बरं का. हा,
इंद्रियाचा निग्रह लागतो. म्हणजे तिकडे गाडी जरी आली तरी तिकडे पाहताना इकडे कीर्तनकाराकडे पाहिलं पाहिजे. याला इंद्रियाचा निग्रह म्हणतात महाराज. इंद्रियाचा निग्रह असला पाहिजे. हा, इंद्रिय म्हणजे आता लोक कीर्तनाला बसतात महाराज. बसल्याच्या नंतर श्रवणाची महाराज त्या ठिकाणी व्याख्या अशी आहे, खालून बसल्याच्या नंतर विंचवाने जरी दणका दिला तरी आपली मांडी मोडता काम नये. इंद्रियाचा एवढा तरी निग्रह असावा. नाही तर आपलं 2 तासाचं कीर्तनामध्ये 84 आसनं बदलून होतात महाराज. तसं जमत नसतं. दम असावा आणि श्रद्धा असावी. जे महाराज सांगतात, जे शास्त्र सांगतात त्या शास्त्राविषयी श्रद्धा असावी, आपल्या सद्गुरूविषयी श्रद्धा असावी आणि सांगणाऱ्या व्यक्तीविषयी श्रद्धा असावी. कमीत कमी कीर्तनात कीर्तनकाराबद्दल श्रद्धा असावी. जर तो योग्य कीर्तन करत असेल तर, गाणे म्हणत असेल तर, हे पण लक्षात ठेवा. कीर्तन हे कीर्तनाच्या जागेवरती असेल तर श्रद्धेने ऐका महाराज. त्या कीर्तनाचा परिणाम आपल्यावरती होतो. आणि समाधान असावं, ऐकणारा श्रोता समाधानी असावा. समाधानी, तो फ्रेश असावं. त्याच्याकडे पाहिलं का कीर्तन करू वाटलं पाहिजे, बंद करू नाही वाटलं पाहिजे. त्याच्याकडे पाहिलं की आणखी नवीन काहीतरी सांगू वाटलं पाहिजे. नाही तर बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो ना महाराज, गेल्याच्या नंतर तिथं त्यांचे चेहरे पाहिल्याच्या नंतर असं वाटतं अख्ख्या भारत देशाचं टेन्शन याच्या एकट्याच्या डोक्याला आहे की काय की फोडी येली गौरी जैशी तोंडावरी. असं वाटतं यांच्या पुढे आता कीर्तन करावं का, ही स्थिती आहे महाराज. पण इथले श्रोते सगळे चांगले आहेत महाराज. अतिशय इतकं समाधानी, कीर्तन ऐकणारा व्यक्ती समाधानी असावा आणि तितिक्षा असावी. म्हणजे कष्ट वाचून सहन करता आलं पाहिजे. श्रवण करताना आता मंडप महाराज त्या ठिकाणी ऊन मंडप मधून येते, गरम होतंय ना, शास्त्र सांगतं महाराज कष्ट वाचून सहन करा. कष्ट वाचून सहन करता आलं पाहिजे. आता कीर्तन प्रवचन चालू असताना महाराज त्या ठिकाणी आता भूक लागली आहे ना, कष्ट वाचून सहन करा. 1-2 कष्ट वाचून सहन, हे सगळ्या गोष्टी शास्त्र. श्रवणाची महाराज त्या ठिकाणी असणारी परिणिती अशीच आहे. म्हणजे श्रवण करण्यासाठी देखील एक योग्य अधिकारी लागतो. तसा कीर्तन कोणाला नाही करता येत. कीर्तन करण्यासाठी अधिकारीच लागतो. जो वक्ता आहे त्याच्या ठिकाणी 3 गुण असावेत. विचारसागर नामक ग्रंथामध्ये त्या ठिकाणी 3ऱ्या तरंगात सांगितलंय महाराज. त्या ठिकाणी कोण असताना त्या ठिकाणी वक्ता असावा, जो ब्रह्मनिष्ठ असावा, तो श्रोत्रिय असावा आणि त्या ठिकाणी असणारा तो कृपाळू असावा. हे 3 गुण त्याच्या ठिकाणी असावेत. तो श्रोत्रिय म्हणजे कमीत कमी 6 शास्त्रापैकी एक तरी शास्त्राचं त्याला ज्ञान असावं. तो श्रोत्रिय असावा. तो ब्रह्मनिष्ठ असावा. त्याला प्रेम फक्त भगवंताबद्दलच असावं. नारळाच्या खाली जे दिल्या जातं त्याच्याबद्दल नसावं. वक्ता म्हणजे त्याला भगवंताप्रती ब्रह्मनिष्ठ असावा आणि तो कृपाळू असावा. आपण जे सांगतोय ना कीर्तन, कदाचित ऐकणाऱ्या व्यक्तीला बरं जरी नाही वाटलं पण तरी त्याचं बरं करणारं असावं. एवढा तरी तो कृपाळू असावा. विठाल कीर्तन करण्यासाठी एक अधिकार लागतो, ऐकण्यासाठी एक अधिकार लागतो. नाही जगातली कुठली गोष्ट करायची असेल तर त्याला अधिकार लागतो. अधिकारा वाचून जगात कुठली गोष्ट महाराज कधी माणसाला करता येत नाही. आणि अधिकारा वाचून जर एखाद्या गोष्टीत प्रवृत्त झालं तर काय होतं आहे. काही धोबी होता महाराज, त्या धोब्याकडे गाढव होतं. गाढव माहितीये तुम्हाला, गाढव गाढव गाढव. शेजाऱ्याकडे नका पाहू, माझ्याकडे पहा म्हणजे मी गाढव असं नाही. गाढव सगळ्यांना माहिती महाराज. ते गाढव, त्या धोब्याकडे गाढव होतं आणि कुत्रा होता. आता धोब्याचं काम काय, सगळे गावातले कपडे गोळा करायचे, ओझ त्या गाढवावरती टाकायचं, नदीवरती जायचं, धुवायचं, आले की वाळत टाकायचे, ज्याचे त्याचे वाटून द्यायचे. आता कामाचा मालकही होता आणि गाढवही होतं. पण त्याच्यात 3रं कुत्र काय कामाचं होतं का, ते जाय नदीवरती, ये घरी, जाय गधड मेलं ओझ्यानी, पुढचं म्हणायचं नाही. आणि ते कुत्र महाराज जाय तिथपर्यंत, ये इथपर्यंत. अधिकार सांगतो ऐका. एक दिवस प्रसंग असा झाला, सकाळी तिघेही उठले, काम पूर्ण झालं, सायंकाळ झाली, ज्याचे त्याचे कपडे वाटून दिली. मालक स्वतः त्या ठिकाणी भरपेट जेवला आणि गाढवाला भरपूर घास टाकला. गाढवही भरपूर चरलं महाराज आणि मालक निवांत झोपलं. पण एक गोष्ट मालक विसरला. काय काय कुत्र्याला भाकर टाकायची विसरला. तर मालकाचं दुर्दैव असं महाराज, नेमकं त्याच दिवशी त्यांच्या घरी चोर आले. आता चोर आल्याच्या नंतर जसे चोर आले तसं घर फोडायला लागले. आता घर फोडायला लागल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी गाढव उठलं. उठल्याच्या नंतर गाढवाने पाहिलं आपलं घरात कोणीतरी आलंय. मालकाचं घर त्या ठिकाणी चोर फोडतायत. आता मालक मार खाणार, मालकाची चोरी होणार. आतापर्यंत कष्टाने जे काही धन कमवले ते सगळं चोरीला जाणार. मग महाराज त्या ठिकाणी गाढव इकडं तिकडं पाहायला लागलं. कोणाकडे पाहत असेल आता, कोणाकडं, कुत्रा कुठं दिसतो का, कुत्रा कुठं दिसतो का, कारण मालकाला जाग करण्याचं काम कोणाचं आहे, गाढवाचं का
कुत्र कुठं आहे, कुत्र कुठं, इकडं तिकडं पाहता पाहता महाराज दिसलं कुत्र, पण कुत्र कुठं होतं, चोरांच्या पायथ्याजवळ बसलेलं. आता निवांत महाराज पुढचे पाय एकमेकावर टाकले, त्याच्यावर दाढी ठेवली, निवांत चोरांची मजा पाहत होतं. राग आला महाराज कुणाला? गाढवाला. गाढवालाही राग येतो, आणि ज्याला राग येतो ते राग आला महाराज गाढवाला. तणफण करते कुत्र्याच्या जवळ गेलं. गेल्याच्या नंतर त्या कुत्र्याला म्हणतो, काय गाढव आहे रे? कोण म्हणतं? गाढव म्हणतो. कुणाला? म्हणजे आपल्या स्वतःच्या कार्यभागाचा आपल्याला विसर पडल्यावर गाढवाला सुद्धा सांगावं लागतं. हा, म्हणजे एवढंही माणसाने त्या ठिकाणी माझ्याकडे काय पाहता, मी सांगतोय तुम्हाला, म्हणजे मी काय म्हणजे सांगावं लागतं. गाढवाला त्या ठिकाणी सांगावं लागलं, उठ तुझं काम कर, मालकाला जागा केलं पाहिजे, समोर मालकाचं घर फोडल्या जात आहे, मालकाची चोरी होणार, मालक मार खाणार. कुत्रा म्हटला, हे बघ आपण आज रजेवर आहे म्हटला. म्हटले का? मालकाने आपल्याला भाकर टाकली नाही, आपण मालकाला जाग करणार. गाढव म्हटला, रे असं काय करतो? हा, आज मालकाने भाकर टाकली नाही सोडून दे, पण इथून मागे तर भाकरी खाल्ल्यात ना, खादल्या पिदल्याचा धरीबा गुमान काही लाज धर म्हटले. इथून पाठीमागे भाकरी खाल्ल्या त्याच्यासाठी तरी भुंग. तो म्हटला, काम तुझं काय ओझवानं, माझं काम मालक, मी माझं पाहिजे, तू तुझं बघ म्हटले. मला काय जास्त टेन्शन देऊ नको, मी आहे त्या स्थितीत बरं आहे, मी आज सुट्टीवर आहे, मी काय मालकाला जाग करणार नाही. गाढव म्हटला, काही जरी झालं तरी उठावं लागेल तुला, मालकाला जाग करावं लागेल, नाही तर मालकाची चोरी, मी आतापर्यंत कष्टाने कमवलेलं धन जाणार आहे, तू उठलं पाहिजे. कुत्रा म्हटला, हे बघ तुला शेवटचं सांगतो, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी काय टरकाली उचलल्याच्या भानगडीत, मालकाने मला भाकर टाकली नाही ना, मालकाला जाग करणार नाही. गाढव म्हटले, मग ठीक आहे म्हटला, विषय तू भुंकण्याचा नाही म्हटले, विषय मालकाला जाग करण्याचा आहे. मग मालक तुझ्या आवाजाने जागा झाला काय? माझ्या म्हणजे गाढवाच्या बरं का, आणि माझ्या आवाजाने जागा झाला काय म्हटले. तू काळजी करू नको, मालकाला जागा करणं हेच महत्वाचं आहे, चोरी टळली पाहिजे, चल म्हटला भुंकू नको. आता गाढव म्हटला, मी मालकाला जागा करतो. कुत्रा म्हटला, पण तरी जपून बरं. तो म्हटला, काळजी करू नको म्हटला, मी मालकाला जागा करतो, मी आरडतो, तुझं भुंकत असला तरी मला आरडता येतं म्हटलं. आरडणं वेगळं, भुंकणं वेगळं, इवळणं वेगळं. गावात भजन चालू झाल्याच्या नंतर काही लोक म्हणत असतात, लागले भजनी. मला ओरडायला म्हणायचं होतं, बाबा म्हटले म्हणजे गाणं वेगळं, हे सगळ्या गोष्टी त्यातल्या वेगळ्या राहतात महाराज. आता कुत्र्या आपलं गाढव त्या ठिकाणी ओरडायला लागलं, ओरडायला सुरुवात करणार. कुत्रा म्हटलं, तसा ओरडू नका, अगोदर थोडा गुळ घे म्हटला. कुत्र्याने गुळ दिला, त्याने घसा मस्त पैकी साफ केला. आता गाढव ओरडायला लागलं. आता गाढव ओरडणं म्हणजे ते का ईश्वर महाराज कदम यांच्यासारखं पांढरी तीनला स्वर लावून ओरडतं का? ज्याचे सातही स्वर संगच लागतात त्याला गाढव म्हणतात. हाकी, मी गाढवण्याने ओरडून दाखवलं असतं. हाकी 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 चालू झालं. चालू झाल्याच्या नंतर आता कुत्र्याने गप बसून, कुत्र म्हणतो, काय आवाज आहे रे तुझा? अरे तो म्हटला, तरी एकटा चालू म्हटला, भजनी मंडळी आणलं नाही तर मालक काय अख्खं गाव जागा केलं असतं म्हटला. आता आरडायला लागल्याच्या नंतर महाराज मालक जागा झाला. मालक जागा झाला, चोरांच्या लक्षात आलं, चोर पळाले. मालक बाहेर आला, दरवाजा उघडला, इकडं तिकडं पाहिलं, कुत्र तो शांत बसलेला आहे. ज्या अर्थी कुत्र शांत बसले त्या अर्थी गडबड काहीच नाही. त्या गाढवाला काय झालं म्हटले ओरडायला, दिवसभर यांनी कष्ट केलेत, मीही कष्ट केलेत, यांनी खाल्ले, मीही खाल्ले, मला झोपून द्यायचं, स्वतः झोपायचं तर उगाच आरडताय म्हणे. इकडं तिकडं पाहिलं, मोठा दांडा हातात घेतला आणि गेलं गाढवाकडे. महाराज मालक एवढं गाढव हाणलं, एवढं गाढव हाणलं, एवढं गाढव हाणलं की त्याच्या पाठीला केस सुद्धा शिल्लक ठेवला नाही. महाराज एवढं गाढव हाणलं. मालकाने तो दांडा टाकून दिला, दरवाजा लावून घेतला, खालीवर घातलं, निवांत झोपला. आता गाढव महाराज आपली पाठ खालीवर खालीवर करत करत खोटीपर्यंत गेलंच होतं. आता कुत्र उठलं. आता इतकं शांत बसलं होतं, आता कुत्र उठलं आणि उठल्याच्या नंतर गाढवाच्या जवळ गेलं. कस काय म्हणे तब्येत? कोण म्हणतं, काही माणसं अशा खोडीचे राहतात महाराज. मेवण्याचं बिघडलेलं असावं, त्याच्या घरी लग्न असावं, याला आमंत्रण असावं, हे त्याच्या दारात जाऊन गाडी रेस करणार. यायचं नाही का लागणार, माहिती आहे तुला बिघडलेलं आहे त्यांचं म्हणून. पुत्र हा प्रकार आजचा नाही महाराज, पुराणातला आहे. ज्या काला दक्षाच्या घरी यज्ञ होता, बाबा दक्षाच्या घरी यज्ञ होता, त्या कालामध्ये दक्षाने यज्ञासाठी सगळ्या देवतांना आमंत्रण दिलं, पण एकाला दिलं नव्हतं. कोणाला? आपल्या स्वतःच्या जावयाला, म्हणजे भगवान शिवाला. आता भगवान शिवाला आमंत्रण नाही, अख्ख्या त्रिभुवनातल्या देवांना माहित होतं. आता दक्षाचं घर एकदम सरळ होतं, 2 किलोमीटरवर, पण यांचं विमान थेट कैलासात जायचं. कैलासात गेल्याच्या नंतर विमान रेस करायचे, शंकर बुवा यायचं नाही का यज्ञाला, आणि मग शंकर बुवाचा आत्मान व्हायचा. अशी लोक राहतात. तसं कुत्र त्या गाढवाच्या जवळ गेलं. कस काय म्हणे तब्येत? गाढव म्हणतं, काय करावं, ज्याचं करावं भलं तेच घेतं,
कुदळ खोले, याची चोरी टाळली, याचा मार टाळला, याचं सगळं धन वाचवलं. शेवटी मालकाने मलाच मारलं म्हटले. आता ऐका, त्या कुत्र्याच्या मुखातलं वाक्य आहे. कुत्र म्हणता, रे लोक तुला उगच गाढव म्हणत नाही, ते गाढवच आहे म्हणत, तुला उगच गाढव नाही म्हणत. ऐक म्हटली, इथून पुढे लक्षात ठेव, जर पाठ लाल होऊ नाही वाटत असेल. त्या काळात त्या कुत्र्याच्या मुखातलं संस्कृत वाक्य आहे. ते कुत्रा त्या गाढवाला सांगतं, अनधिकारात परकार्यात न चर्चेत. आपला अधिकार नसताना दुसऱ्याच्या कार्यात कधी प्रवृत्त व्हायचं नाही. जर प्रवृत्त झाला तर पाठ लाल झाल्याशिवाय राहत नाही. विठाला 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 नाथ महाराज सांगतात, बाबा अधिकारा वाचून मी तुम्हाला उपदेश करणार नाही, माझा तो अधिकार आहे. आणि म्हणून त्या अधिकाराने मी तुम्हाला सांगतो, करा रे बापांनो साधन हरीचे. मग नाथ महाराज, काय तुमचा अधिकार आहे? काय विचारावं त्या नाथ बाबांचा अधिकार? मी काय सांगावं? जगाचा मालक साक्षात ज्यांच्या घरी श्रीखंड्याच्या रूपाने 12 वर्ष पाणी भरण्याचं काम करतो, त्या नाथ बाबांचा अधिकार सांगणारा मी कोण आहे? ज्या नाथ बाबांच्या घरी महाराज जगाचा मालक चंदन उघडण्याचं काम करतो, त्या नाथ बाबांचा अधिकार सांगणारा मी कोण आहे? जगाच्या मालकाने यावून पाणी वाहावं, निळूबार त्याचं वर्णन करतायत. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळावंदिताचे पाये, अनन्य भक्ती भावे निळावंदिताचे पाये, अनन्य भक्ती भावे निळावंदिताचे पाये, अनन्य भक्ती भावे निळावंदिताचे पाये. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदित्यांचे पाये, अनन्य भक्ती भावे निळा वंदित्यांचे पाये. ओवाळू आरती स्वामी एकनाथा. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी, जगाचा मालक ज्यांच्या घरी पाणी वाहण्याचं काम करतो. परत त्या नाथ बाबांचा अधिकार आपण काय सांगावं? नाथ बाबांचा अधिकार ऐकायचा असेल तर नाथ बाबांच्या जीवनातली एक चरित्र कथा 1-2 मिनिटात सांगतो, थांबतो. विठाला 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 अधिकार जर ऐकायचा असेल तर कदाचित आपण नाथ बाबांचं चरित्र जर ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात येईल, जो यौवन आपल्या अंगावरती 108 वेळा थुंकला, त्या यौवनाला सुद्धा महाराज त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं त्याच्या ठिकाणी क्रोधिष्ट न होता त्याला त्या ठिकाणी असणारा प्रसाद देऊन मुक्त केला. ही नाथ बाबांच्या जीवनातला अधिकार आहे. कारण नाथ बाबांची शांती त्या गावातील 4 मंडळी जे काय तर चांडाळ चौकडी त्यांना त्या ठिकाणी देखवत नव्हती. कारण सगळा समाज नाथ बाबांना शांती ब्रह्म एकनाथ म्हणत होता. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणत असताना गावातील जे काही नास्तिक लोक आहेत ना, त्यांना त्याचं वाईट वाटायचं. हा एकनाथ कसला रे शांती ब्रह्म? हा एकनाथ स्वतःला फार साधू समजतो, स्वतःला फार महाराज समजतो, कसला शांती ब्रह्म? म्हटले एक काम करू, पाहू ना कुठपर्यंत शांती धरतो. याची शांती एक दिवस भंग करायची, म्हणजे लोक याला शांती ब्रह्म म्हणणार नाही. म्हटले ते गावातले चांडाळ चौकडी एकत्र आली. आजही तो पैठणमध्ये कुच्चरवाटा आहे महाराज. त्या कुच्चरवाटामध्ये ते बसली, त्यांची मीटिंग झाली. कारण चांगले माणसं संपवण्याची मीटिंग आज नाही होत महाराज, आधीपासून होतं. ज्या काळात प्रभू रामचंद्रांना अयोध्येचा राजा व्हायचं होतं ना,
त्या काळात इंद्रादी ब्रह्मादी देवांची मीटिंग बसली. त्यांनी सांगितलं, त्यांनी ठरवलं, जर कदाचित हा बाबा जर अयोध्येच्या राजगादीवरती बसला तर वनवासाला कोण जाईल, त्या जंगलात कोण जाईल आणि त्या दुष्ट रावणाला कोण मारेल, याला राजगादीवरती बसू द्यायचं नाही. मग मीटिंग ठरली, सरस्वतीला सांगितलं ते काम तुझ्याकडे आहे. ती सरस्वती माता महाराज त्या ठिकाणी हिवराच्या झाडावरती आली आणि आल्याच्या नंतर आजही जुनी माणसं हिवराच्या झाडाखाली बसत नाही, बरोबर ना. ते हिवराच्या झाडाखाली जुनी माणसं बसत नाही. ते हिवराचं झाड उन्हाळ्यात सुद्धा हिरगार राहतं, पण त्याच्या झाडाखाली जुनी माणसं बसत नाही. ती सर्व सरस्वती तिथं आली आणि असणारी ती मंथरा तिथं आली. आल्याच्या नंतर तिच्या असणाऱ्या वाणीत प्रवेश केला आणि मग त्या मंथरेने महाराज कैकेयीला भरवलं, भरताला गाधी आणि रामाला वनवास. आणि मग पण मागण्यासाठी दशरथ राजांकडे गेले आणि दशरथ राजाने त्या ठिकाणी रामाला वनवासाला पाठवलं. म्हणून चांगल्या माणसाला संपवणं किंवा चांगल्या माणसाचे पाय उतार करणे आजचं नाही, हे आधीपासून आहे महाराज. मग गावात मिटिंग ठरली. नाथ महाराज स्वतःला फार शांती ब्रह्म समजतात ना, म्हटले यांची शांती भंग करायची, यांना क्रोध आणायचा, यांना त्या ठिकाणी कोप आणायचा. बस महाराज ते चौघ एकत्र आले. एक मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला बोलवलं. बोलवल्याच्या नंतर त्या तरुणाला, त्या यौवनाला सांगितलं, बाबा तुमच्या गावात एक शांती ब्रह्म एकनाथ महाराज राहतात, स्वतःला फार शांत समजतात. मग काय करायचं, तुला पाहिजे तेवढे पैसे धन आम्ही द्यायला तयार आहोत. फक्त ते नदीवरून स्नान करून आले की जे तुझ्या मुखातलं खाल्लेलं पान आहे ना, त्या पानाची पिचकरी त्यांच्या अंगावर मारायची, थुंकायचं म्हटले. तो म्हटला, असं काय करता तुम्ही, मला जे काम सांगता ना कदाचित दुसरं काही काम सांगा. एका साधूच्या अंगावर कोणी थुंकत असतं का, हे कुणी सांगावं, परधर्मियांनी यांना सांगावं. पण तरी यांचे डोळे उघडले नाही. अरे तो साधू आहे, साधूच्या अंगावरती कोणी कधी थुंकत असतं का, असं थुंकल्याच्या नंतर मला नरकात तरी जागा भेटेल का. त्यांनी सांगितलं, तुला मतलब पैशाशी आहे. म्हटले, तुला थुंकायचं कोणाच्या अंगावर हे काळजी करू नको, पाय किती पाहिजे ते बोल. मला त्यांचं सगळं काही ठरलं. म्हटलं ठीक आहे. नंतर तो तयार झाला. त्या कुच्चार वट्यावरती मुखात पान आहे, तो खात होता. नाथ बाबा आले, स्नानाला गेले, गंगेतून स्नान करून आले. मुखात हरिपाठ चालू होता. पण नाथ महाराज समोर आल्या बरोबर यांनी तोंडातली पानाची पिचकरी नाथ बाबांच्या अंगावरती मारली. नाथ बाबांच्या अंगावरती पिचकरी मारली. नाथ महाराजांच्या लक्षात आलं, आपल्या अंगावरती कोणीतरी थुकलंय महाराज. थुंकल्याच्या नंतर नाथ महाराज पाठीमागे गेले, पुन्हा स्नान केलं, पुन्हा आले, पुन्हा थुंकला, पुन्हा गेले, पुन्हा आले, पुन्हा थुंकला. एकदा नाही, दोनदा नाही, 108 वेळा महाराज त्या ठिकाणी असणारा तो यौवन माझ्या नाथ बाबांच्या अंगावरती थुंकला. ताकद एवढी मोठी होती, वर पापणी करून जरी त्याच्याकडे पाहिलं असतं तर जळून खाक झाला असता. ही ताकद होती, पण संत वृत्ती होती. लक्ष नाही दिलं महाराज. तुका म्हणे हासे जन नाही कान तये ठाई, त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. त्यांच्याकडे लक्ष दिलं तर आपला परमार्थ राहून जाईल. नाथ महाराजांनी त्याच्याकडे नाही पाहिलं. 108 वेळा गेले आणि स्नान करून आले. शेवटी जो नाथ बाबांच्या अंगावरती थुंकणारा यवन आहे ना, त्याला पश्चाताप झाला. महाराज उठला. नाथ बाबा 108 वेळा जेव्हा स्नान करून आले ना, तेव्हा आता थुंकला नाही, पळत गेला, साष्टांग दंडवत घातला, गडगडा लोळू लागला, महाराज मला माफ करा, मला नरकातही जागा भेटणार नाही. मी कुणाच्या तरी सांगण्यावर तुमच्या अंगावरती एकदा नाही, दोनदा नाही, 108 वेळा थुंकलो. मला माहितीये मला नरकातही जागा भेटणार नाही, एवढं पाप मी केलंय. नाथ बाबांचे पाय सोडायला तो तयार नाही. संत वृत्ती कशी असते ऐका. माझ्या नाथ बाबांनी त्याच्या खांद्याला धरलं, त्याला उठवलं. कोण म्हटलं तू पापी आहे, कोण म्हटलं तुला नरकात आहे, तू पापी नाहीस म्हटले, तू पुण्यवान आहेस. अंगावरती थुंकणारा व्यक्ती तो म्हटला मी पुण्यवान आहे. साधूच्या अंगावर थुंकणारा व्यक्ती कुठं पुण्यवान राहतो का. म्हटले बाबा मी कसला पुण्यवान, मी पापी आहे. म्हटले नाही, खरा पुण्यवान तू आहेस. म्हटले का. तू जर माझ्या अंगावरती 108 वेळा थुंकला नसता तर मला 108 वेळा गंगेचं स्नान घडलं नसतं. 108 वेळा गंगेचं स्नान जे घडले ना, त्या पासणाऱ्या पुण्याचा अर्धा वाटेदार. म्हटले मी नाही, अर्धा वाटेदार तू आहेस. म्हणून तू पापी नाहीस, ते पुण्यवान आहेस. महाराज त्याला त्या ठिकाणी शाप न देता, त्याला त्या ठिकाणी पाप न देता, त्याला पुण्य नाही दिलं, त्याला प्रसाद देऊन महाराजांनी त्या ठिकाणी मुक्त केला. प्रसाद देवोने मुक्त केला, प्रसाद देवोने अमृत प्रसाद देवोने अमृत प्रसाद देवोने.
यवन अंगावरी थुंकला आणि प्रसाद देवनी मुक्त केला, हा माझ्या नाथबाबांचा अधिकार आहे. त्या अधिकारातून नाथबाबा सांगतात ही संत वृत्ती, ही ताकद माझ्या कशामुळे निर्माण झाली. मी भगवंताचं नामचिंतन केलं. बाबा हो, मी तुम्हाला सुद्धा तीच विनंती करतो, करा रे बापांनो साधन हरीचे झनी करणीचे करून साधन हरीचे झनी करणीचे करू नका. हरीची साधना करा म्हणजे भगवंताचं नामचिंतन करा. त्या परमात्म्याचं नामचिंतन केल्याच्या नंतर काय होईल, नाथबाबांचं चरित्र आपल्या डोळ्यासमोर आहे. जगाचा मालक येऊन महाराज राबतो, फक्त नामचिंतनाचं पुण्य आहे. जगाचा मालक एखाद्या पापी व्यक्तीलाही क्षमा करण्याची ताकद देतो ना, हे नाथबाबांचा अधिकार आहे. म्हणून करा रे बापांनो साधन हरीचे. ठीक आहे महाराज, आता आम्ही नामचिंतन करायला तयार आहोत. आम्हालाही वाटतं तुमच्याकडे पाहून आम्ही भगवत नामचिंतन करावं. कदाचित जगाचा मालक येऊन आमच्या घरी काम करणार नाही, पण कदाचित येऊन महाराज त्यांनी आमच्यावरती कृपा करून आम्हाला मुक्त जरी केलं ना तरी फार आहे. आम्ही नामचिंतन करायला तयार आहोत. पण नाथ महाराज सांगतायत आता करताय नामचिंतन, पण थांबा म्हटले. नामचिंतन कसंही नाही करायचं. मग झनी करणीचे करू नका. झनी करणीचा म्हणजे सोंगा ढोंगाचा मग परमार्थ करू नका. आता परमार्थ करायला सुरुवात करायची आहे ना. झनी करणीचा म्हणजे देखावेखीचा करू नका, प्रतिष्ठेसाठी करू नका, दांभिकपणाचा करू नका. मग आता ते नामचिंतन ती साधना अशी काही करा, अशी काही करा की ती साधना केल्याच्या नंतर पुन्हा जन्माला यावं लागणार नाही आणि यम यातना होणार नाही. जेनेनो हे जन्म, दुसऱ्या चरणात महाराज सांगतात जेनेनो हे जन्म यमाची यातना आयुष्या साधना करा. काही अशी साधना करा की जेणेकरून यम यातना होणार नाही. म्हणजे कशी करू नका, झनी करणीचे करू नका. झनी करणीचा म्हणजे सोंगा ढोंगाचा परमार्थ करायचा नसतो महाराज. थोडे परीने रे महाराज सांगतात करायचा ना माणसाने, थोडाच परमार्थ जास्त करावा नाही लागत. थोडा करायचा पण दुधासारखा निरसा करावा लागतो. थोडे परी निरे परमार्थ योग्य असावा, अर्धवट नसावा. म्हणजे कसा असावा शास्त्र सांगतं, परमार्थ करत असताना नामचिंतन करत असताना तो विश्वास त्याच्याबद्दल असावा. एक. दुसरी गोष्ट त्याच्यात नित्यता असावी. दोन. आणि तिसरी गोष्ट त्याच्यामध्ये त्या ठिकाणी निर्दोषता असावी. परमार्थ कसाही करून जमत नाही. पहिली गोष्ट परमार्थ नामचिंतन करत असताना त्या नामाबद्दल विश्वास असावा. विश्वासा वाचून परमार्थ करता येत नाही, कारण परमार्थ विश्वासाचा आहे, परमार्थ श्रद्धेचा आहे, परमार्थ भावनेचा आहे, परमार्थ निष्ठेचा आहे. तुमच्या परमार्थातून तुमची भावना वजा झाली की तुमचा परमार्थ संपला. ज्या दिवशी तुम्हाला भगवत नामचिंतनाबद्दल संशय निर्माण होईल त्या दिवशी तुमची भावना संपलेली असेल, आणि तुमची भावना संपली म्हणजे तुमचा परमार्थ त्या दिवशी संपलेला असेल. कारण परमार्थ विश्वासाचा आहे महाराज. मग परमार्थ विश्वासाचा किती विश्वासाचा, मुखी नाम हाती मोक्ष आयशी साक्ष, याला विश्वास लागतो. मुखाने नामचिंतन केलं तर मोक्ष माझ्या हातात असेल. मला ज्याच्यासाठी विश्वास असावा. किती विश्वास लागतो ऐका, किती विश्वास लागतो. एकदम थोडा लागतो. आपल्या सगळ्यांच्या घरी लहान मुलं आहेत महाराज, आहेत ना. कुणाला नातू आहेत, कुणाला मुलं आहेत, लहान मुलं सगळ्यांच्या घरी आहेत. आपलं एक सवय राहते महाराज, घरी गेल्याच्या नंतर त्या लहान मुलाला घ्यायचं आणि असं वर फेकायचं. बरोबर आहे ना. ते हसतं महाराज. आता वर फेकल्याच्या नंतर ते काय करतं, हसतं. त्यांनी रडायला पाहिजे का, कारण खाली पडण्याचे चान्सेस जास्त आहे, पण तरी ते हसतं, कारण त्याचा विश्वास आहे मला झेलणारा खाली कोणतरी आहे. बस परमार्थात एवढाच विश्वास लागतो. माझ्यावर कुठल्याही प्रकारची जरी आपत्ती आली ना, कारण मी भगवंताचं नामचिंतन भजन करणार आहे ना, तो परमात्मा मागे पुढे उभा
राही सांभाळीत आलिया आघात. एवढा विश्वास परमार्थात लागतो. परमार्थ करताना विश्वास लागतो, नित्यता लागते. आज उद्या परवा करून जमत नाही, सातत्य लागतं. थोडक्यात सांगायचं ठरलं तर निर्दोषता लागते. दोषयुक्त परमार्थ करून जमत नाही, निर्दोषतेचा. महाराज अहंकार युक्त परमार्थ नसावा, अहंकार मुक्त परमार्थ असावा, अभिमान मुक्त परमार्थ असावा, निर्दोषता त्याच्यात असावी. असा परमार्थ कराल तर यमयातना होणार नाही. काय आहे यमयातना? एक जगद्गुरु तुकोबाराचा नाटाचा अभंग सांगतो आणि थांबतो. माझी वेळ संपलेली आहे. विठाला परमार्थ करत असताना त्या परमार्थामध्ये जर दोष असेल तर तो परमार्थ आपल्या उपयोगाला येत नाही महाराज. दाखवण्यापुरता परमार्थ माणसाने केला नाही पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळा असं होतं महाराज, बाथरूम मध्ये स्नानाला जातो, स्नान करून आला की जानवं चोळतच येतो महाराज. आता जानवं चोळत आल्याच नंतर हरिपाठ म्हणतो, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याच एवढ्या प्रेमाने म्हणतो को. नाही नाही महाराज असा आरडतो ना. आता तो का आरडतो काय माहित नाही. कमीत कमी आपला आरडण्याचा आवाज शेजारच्या 4 घरांना गेला पाहिजे. आणि शेजारचे 4 घरं म्हटले पाहिजे की आमच्या शेजारी कुणीतरी साधू राहतो. हा परमार्थ आहे, पण प्रतिष्ठेसाठी आहे. असा परमार्थ आपल्याला परमात्म्यापर्यंत साध्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यात निर्दोषता असावी. सकाळची वेळ होती, नळाला पाणी आलं, पण बायकोने हांडा घेतला आणि पाण्याला निघाली. आता पाण्याला जात असताना महाराज त्या ठिकाणी तिने पाहिलं चुलीवर तर दूध ठेवलंय. आता इकडं चुलीच्या दुधापाशी थांबावं, दूध ओतू जात आहे तोपर्यंत नळाचं पाणी जात आहे. बरं, नळाकडे जावं तर दूध ओतू जाते. काय करावं, धर्मसंकट उभं राहिलं. दुधापाशी थांबता येईना आणि नळाकडे जाता येईना. तिला वाटलं दुधाकडे कोणीतरी राखण असावं, म्हणून इकडं तिकडं पाहिलं तर तिचे पतिराज कोपऱ्यात पूजा करत होते. आता पूजा करत असताना त्यांनी सगळे देव एकत्र घेतले होते, गंगाळ्यात सोडले होते. एक एक चोळत होता आणि देवाऱ्यात ठेवत होता. आता हिने त्याच्याकडे पाहिलं, तिला वाटलं असाही मोकळाच बसलाय. आता तिच्या दृष्टीने मोकळाच राहतो. ती म्हटली असाही मोकळाच बसलाय ना. ती म्हटली अहो ऐकलं का? म्हटले काय? मी चुलीवरती दूध ठेवले, जरा पाण्याला जाऊन येते, कुत्र मांजर येईल त्याच्यात तोंड घाले, जरा लक्ष द्या. तो म्हटला अगं असं काय करते? जर खरंच कुत्र मांजर आली तर मला पूजेतून उठता येणार नाही, मला काही बोलता येणार नाही, मला दोष लागेल पूजाचा. सांगितलेलं कळतं ना म्हणे. आता बायकोचं ऐकावं लागतं मला. बायकोचं संन्याशीत का काय सगळे बोला ना. ऐकावं लागतं, सगळ्यांना ऐकावं लागतं. जगाच्या मालकाला ऐकावं लागलं. माहित होतं ते हसणारा हरिण महाराज, ते सुवर्ण मृग नाही तो असणारा त्या ठिकाणी असणारा याचा रावणाचा मामा आहे. पण तरी महाराज तो मायावी राक्षस आहे. पण तरी देखील जगाच्या मालकाला बाण घेऊन पळावंच लागलं. त्यांना ऐकावं लागलं आपण कोण आहेत महाराज. तो म्हटला ठीक आहे जा म्हटले. आता ती गेल्याच्या नंतर अगोदर तरी देव चोळताना हरिपाठ म्हणत होता महाराज. आता बायकोने एवढा दम दिल्याच्या नंतर देव चोळताना तो हरिपाठ खरंच म्हणत असेल का? तुमचा अनुभव काय आहे? नाही ना महाराज. म्हणजे सगळा शेलका माल बाहेर पडत होता, तेवढ्यात कुठून तरी मांजर आली. आता मांजर आल्याच्या नंतर मांजरीने दूध पाहिलं. आता मांजरीने दूध पाहिल्याच्या नंतर तुझं पाहता विठ्ठला देव भाव मांजर सगळं जगत विसरली, कण कण दुधाकडे निघाली. आता देव चोळतोच होता महाराज. हा म्हटला अगं थीर थीर, पण मांजर काय हटायला तयार नाही. ती पक्की होती महाराज, ती काय पक्ष बदलणारी नव्हती. ती म्हटली आता काही जरी झालं तर दूध घेतल्या मालकी नाही तर म्हटले आता दूधच प्यायचं. पुढे गेले, आता दुधात तोंड घालणार. त्याच्या हातात आपला एक देव होता. कोणता तो? रंगतीच्या हातात, याच्या हातात होता. हात चोळतच होता. आता मांजर दुधात तोंड घालणार. अगं थीर 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 म्हटलं, पण मांजर हटायला तयार नाही. त्याला वाटलं या मांजरीने जर दुधात तोंड घातलं तर पाण्याला गेलेली मांजर मला सोडणार. हे पक्क त्याला माहित होतं महाराज. कारण आता हातात देव होता. विचार करावा ना, विचार करावा. आपल्या हातात देव आहे, विचार करावा ना महाराज. पण आता धाक बायकोचा जास्त का देवाचा जास्त? आता बोलले व टपकन बायकोचा जास्त महाराज. जसा रंगणात धरला तसा भार दिशे फेकून मारला. रंगणात पातेलं तर दूध चुलीत. तुम्हाला सांगतो काहीच राहिलं नाही. दूधही गेलं, मांजरही गेली, रंगणातही गेला आणि देवपूजा सगळंच गेलं. वाटुळं गुटुळं लांबुळं चिंबुळं सगळं संपलं. आता बायको त्या ठिकाणी महाराज पाण्याचा हांडा घेऊन आली, दूध सांडलेलं दिसलं. आता पुढचं प्रकरण काय झालं असेल मला विचारू नका, आपण सगळे त्यातलेच आहोत. असा जर परमार्थ असेल, मला याच्यासाठी सांगायचंय, असा जर परमार्थ असेल तर परमार्थ आपल्याला परमात्म्यापर्यंत पोहोचू देणार नाही. मग असा परमार्थ करा, यमाची यातना होणार नाही. काय आहे यमाची यातना? विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. यमदंड एवढा भयंकर आहे की तिथे गेल्याच्या नंतर मग ते विचार करत नाहीत. काय करतात? मारिती, झोडीती, तोडीती, निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल मारतात, जोडतात, तोडतात. ती यातनेपासून वाचायचं असेल तर सावध व्हा. तुकोबाराय सांगतात, आले हो संसारा तुम्ही एक करा, मुक्ती मार्ग हळूची धरा,
काळदंड कुंभ यातना थोरा कार्य अघोरा दचकशिना नाही त्या यमासी करुणा बाहेर काढिता कुडी प्राणा ओढाळ सापडे जैसे धन्या चोर यातना धरी जेतो क्षण एक नागिवा पायी ते यमधर्म स्त्री आहे का पुरुषा याचा विचार करत नाही. नग्न केल्या जातं. नांगराच्या फाळासारखे लाल बबूल अग्नीने झालेले जे दात आहेत ना त्याच्यावरती टाकल्या जातं. तुकोबराय सांगतात यम यातना आहे का. आणि त्याच्यावरून असं ओढल्या जातं महाराज. ओढल्याच्या नंतर आपलं शरीर फाटतं. एवढ्यावर ते थांबत नाही. लाल बबूल अग्नीने झालेला स्तंभ आहे ना त्या स्तंभाला कवटाळवायला लावतात. हे यमयात नाही तुकोबराय सांगतात. क्षण एक नागिवा पायी न चलवे तया करिता काही ओढिती कांटवन सोयी अग्निस्तंभ बाही कवटाळविते देखोनी अंगे कापती. तेव्हा महाराज खऱ्या अर्थाने यमाची भीती वाटते. आम्ही किती कंबर बांधू बांधू सांगू द्या यमाची भीती माणसाला वाटत नाही. पण तुकोबराय सांगतात आणि मग तिथं गेले की खरी यमाची भीती वाटते. देखोनी अंगे कापती तई नदी माझी चाल भीती वरी ठावना चलवे बुडविती वरी मारिती यमदंड. उकळलेली नदी राहते त्याच्यात बुडवतात महाराज. बुडला तरी फटका आणि वर राहिलं तरी फटका. मग महाराज आमच्या तहान भुकेचा विचार केला जातो का. म्हटले नाही नाही नाही. तहान भूक न सहावे वेळ तो राखी तो किती एक काळ पिंड पाळोनी कैसा शीतळ तो तप्त भूमी ज्वाळ लोळविती. तहान भुकेचा विचार करत नाहीत. म्हटले ते एवढे क्रूर असतात एवढे भयंकर असतात. त्या उकळलेल्या नदीतून काढतात आणि तप्त भूमीवरती असे फेकून देतात महाराज. आणि ते लाल बबूल अग्नी झालेले भाले ते यमधर्म आपल्या पाठीमागे घेऊन पळतात. म्हणून नाथ महाराज सांगतात ती यम यातना चुकायची असेल हरी हरी तुम्ही म्हणारे सकरा हरीची साधना करा भगवंताचं नामचिंतन करा म्हणून तुकोबराय सांगतात. म्हणून करा काही सायास वावेल वारे तरी उदास करवेल तरी करा नाम घोष सेवा भक्ती रस तुका म्हणे. म्हणून तुकोबराय सांगतात भगवंताची भक्ती करा भगवंताचं भजन करा कारण ते भजनच आपल्याला यम यातनेपासून आणि असणाऱ्या जीवनात तारू शकतं. म्हणून तुकोबराय सांगतात नाथ महाराज सांगतात तुम्हाला बापा हो म्हणतो करा रे बापानो हरीची साधना करा. ठीक आहे महाराज आम्ही साधना करायला तयार आहोत पण ती साधना करायची संप्रदायाच्या नियमाप्रमाणे करायचे. पण अगोदर ज्याला ज्याला देवाने हात दिले त्यांनी सगळ्यांनी वर हात करायचे. झालंय कीर्तन. ज्याला हात दिलेत बरोबर महाराज त्या ठिकाणी 11:30 वाजले. 10:30 वाजून 5 मिनिटांनी कीर्तन चालू झालं. 9:30 वाजून बरोबर 11:30 वाजून 5 मिनिटं वर झाले. तुमचा एकही मिनिट मी जास्त घेतलेला नाही. मनापासून सगळ्यांनी वर हात करायचे. हे अर्धा मिनिट झालेलं भजनच आपल्या दादांना खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी श्रद्धांजली ठरणार आहे. विठोबा रखुमार विठोबा